हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळ्याजणी? मस्त ना? मस्तच असायला पाहिजे सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत मेथीचे ठेपले. त्यासाठी लागणारं साहित्य: मेथीचे पानं घेतली आपण, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, लसूण, मिरचीचा ठेचा आणि थोडेसे तीळ चवीनुसार आणि मीठ टाकायचं. तर आपण मेथीचे पानं घेतले, त्यामध्ये सगळे पिठं काढून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि जो लसूण मिरचीचा ठेचा आहे तो थोडा ठेचून घ्यायचा, तो घालायचा. आणि आपण आता पिठामध्ये तीळ घालणार आहोत. तीळ, मीठ आणि थोडीशी रंगाला हळद टाकणार आहोत आपण. आणि मस्त पीठ आहे ना हे कोरडं भिजून ठेवायचं, म्हणजे कोरडं असं मिक्स करून आणि घट्ट भिजवायचं. घट्ट भिजवलं ना तर हवा बंद डब्यात 2 दिवस पण पीठ राहतं आणि मुलांना नाश्त्याला, टिफिनला, सकाळी गरमागरम आपण बनवून देऊ शकतोय. पीठ हे अजिबात खराब होत नाही. आता घट्ट मळलं का आपण मस्त पीठ 5-10 मिनटं आता भिजत ठेवल्यावर आपण 5 ते 10 मिनटं रेस्ट करू देऊ पिठाला. आणि मस्त ठेपले लाटून घेऊ आपण. आणि लाटून मस्त तेल तूप लावून गरमागरम सर्व करून घेऊ. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि जर तुम्हाला काही नवनवीन रेसिपी माझ्याकडून हव्या असतील बनवून, तर मी नक्कीच प्रयत्न करेन बनवून तुमच्या पुढे सादर करण्याचा. तर कसा वाटला व्हिडिओ आजचा तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या ठेपल्यांबरोबर आपण दही, हिरवी चटणी किंवा लोणचं ह्या गोष्टींबरोबर आपण सर्व करू शकतोय. तर तुम्हाला कशाबरोबर आवडतात त्या हिशोबाने. आम्ही लोणचं आणि मी हिरवी चटणी बनवली. चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केलेली आहे, पण मी हिरवी चटणी आणि मिरचीचं लोणचं आहे माझ्याकडे, ते पण मी घरीच बनवलं आहे. मिरचीच्या लोणच्याबरोबर मी आपले धपाटे सर्व केले.